नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अखेर ज्योतिबा ही परीक्षा अव्वल गुणांनी पास होतात आणि विजयाचा गुलाल हा गंगाधर शास्त्रींच्या घरासमोर जाऊन उधळलेला आहे. गंगाधर शास्त्रींना सुरुवातीला असं वाटत असतं की ज्योतिबा आता त्यांच्या घरी कावड घेऊन आलेले आहेत, म्हणजेच त्यांचे पाय धुण्यासाठी आलेले आहेत असं त्यांना वाटत असतं. पण इथे ज्योतिबांनी एका गुलाल उधळून दाखवून दिलेला आहे की ते तिथे विजयाचा गुलाल उधळायला आलेले आहेत. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्याकडून जर काही बोलताना चूक झाली तर क्षमा असावी, कारण काही शब्द हे माझ्यासाठी सुद्धा नवीन आहेत. तरी ते परीक्षा सुरू झालेली असते. ज्योतिबांना कळतच नाहीये की आता काय करू, बोरू तर नाहीये तर मी उत्तरपत्रिका कशी लिहू हा प्रश्न ज्योतिबांच्या पुढे असतो. त्याच वेळी तिथे गोरे साहेब येतात, म्हणजेच जॉन साहेब तिथे आलेले आहेत आणि त्यांनी हातामध्ये बोरू आणलेला असतो आणि ते विचारतात की ज्योतिबा फुले. तेव्हा ज्योतिबा उठतात आणि म्हणतात की मी. तेव्हा बाकीचे जे सगळे आहेत ते पाहू लागतात, ज्यांना अजिबात वाटत नसतं की ज्योतिबांनी पेपर लिहावा, त्यांनी पेपर लिहून परीक्षा पास व्हावी ही त्यांची इच्छा नसते. ते सगळेजण तिथं असतात, ते पाहत असतात आणि मग गोरे साहेब जे आहेत ते ज्योतिबांना बोरू देतात. मग ज्योतिबा तो बोरू देतात आणि विचारतात की हा तर बनवलेला बोरू आहे, हाताने बनवलेला आहे. तर ज्योतिबा खिडकीकडे बोट करून ते दाखवतात की खिडकीतून सावित्री दिसत असतात, म्हणजेच आपल्या सावित्रीबाईंनी स्वतःच्या हाताने तो बोरू बनवलेला असतो आणि तो ज्योतिबांना पाठवलेला असतो. तेव्हा ज्योतिबांना खरंच खूप बरं वाटतं. खंबीरपणे साथ देणाऱ्या सावित्रीबाई इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्याची साथ द्यायची हे आपल्याला इथे पाहायला मिळतं. आता जॉन साहेब जे आहेत ते ऑल द बेस्ट देतात आणि ज्योतिबांना सांगतात की पेपर लिहायला सुरुवात करा. आता खऱ्या अर्थाने सुरुवात तर झालेली असते आणि इकडे सावित्रीबाईंना सुद्धा खूप छान वाटत असतं आणि त्या सुद्धा खुश झालेले असतात. फायनली त्यांना जे हवं होतं, म्हणजे ज्योतिबांपर्यंत हा बोरू पोचला पाहिजे आणि त्यांनी त्यासाठी जे काही कष्ट घेतलेले असतात, जे काही सगळं केलेलं असतं ते इथे पाहायला मिळतं. आणि आता ज्योतिबा उत्तर लिहायला सुरुवात करतात. त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र तिथं असलेली काही लोक जेव्हा हे सगळं पाहतात त्यांना मात्र खूप राग आलेला असतो. त्यांना ही गोष्ट पटलेलीच नसते. आणि त्याचबरोबर आता प्रश्नांची उत्तरं, खरं तर पेपर हा इंग्लिशचा असतो, या पेपरमध्ये अव्वल गुणांनी पास होणं हे गंगाधर शास्त्रींनी दिलेलं चॅलेंज असतं आणि ते ज्योतिबांना पूर्ण करायचं असतं. पण इथे आता घरी एक वेगळाच गोंधळ सुरू होतो. सगळ्या बायकांना गोळा केलेलं असतं, ते म्हणजे ज्योतिबांच्या ज्या काकी आहेत त्यांनी, आणि सांगितलेलं असतं की ही जी सावित्री आहे ती सगळ्या गावभर हिंडत आहे आणि चुकीच्या पद्धतीने तिनं या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असं सांगितलं जातं. आणि सगळ्या आता पुण्यातल्या बायका ज्या आहेत त्या आलेल्या असतात आणि त्या ओरडायला सुरुवात करतात. त्या म्हणत असतात की ए चिमणा बाहेर ये, चिमणा बाहेर ये, बघ तुझ्या सुनेने काय दिवे लावलेत, अख्ख्या पुण्यामध्ये पायात चप्पल, डोक्यावर पदर नाही, साडी कशी पण तिची होती आणि अख्ख्या पुण्यामध्ये अख्ख्या बाजारात ती पळत सुटलेली होती. आहे का नाही काय वळण, कुठे सून तुझी? तेव्हा चिमणा मात्र शांतच होते. त्याच वेळी त्या काकी ज्या असतात त्या बोलायला सुरुवात करतात की नाहीये ती घरात, गेले असेल कुठेतरी बाहेर, सासूला सांगून थोडंच जाणार आहे असं त्या बोलत असतात. तेव्हा सगुणात तिथे येते. त्याच वेळी पारू म्हणत असते, अहो काय झाले नक्की, काय बोलताय तुम्ही, असंच काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून तर जाऊबाई गेले असतील ना. म्हणजे पारू प्रत्येक वेळेस इकडे सावित्रींच्या पाठीशी उभी राहत असते, आपल्या धाकट्या जावेची काळजी घेत असते. आणि त्याच वेळी आता सगळेजण पाहतात, सगळ्या बायका म्हणत असतात की काय ग तुझ्या सुनेचं कौतुक, आम्हाला एक लेकरू तर साधं नवऱ्याचं तोंड पाहिलं नव्हतं आणि तुझी सून गावातनं सगळ्या चाललेली होती, पळत सुटलेली होती आणि पायात चपला घालून पळत होती, हे काय ग नवीनच तिचं, असं म्हणत आता सगळेजण बोलत असतात. आणि तेवढ्यातच सावित्री येताना त्या बायकांना दिसते. आता सावित्रीकडे पाहून त्या सगळ्या जणी बोलायला सुरुवात करतात, ते बघा आलीये गावभर गुण उधळून, नाही नक्की गेली होती कुठं, काय चाललं होतं तिचं. तेव्हा सावित्रीला धक्का बसलेला असतो. त्या म्हणत असतात की काय आहे हे. लगेचच ज्योतिबांच्या काकी म्हणतात, ती काय आली, बघा बोला तिलाच काय बोलायचंय ते.
कारण तिच्या सासूला तर काही माहीतच नसतं तिच्याबद्दल, असं त्या बोलायला सुरुवात करतात. सावित्री म्हणते की काय झालं, तुम्ही सगळेजण असे का पाहताय, काय झाले, असा प्रश्न सावित्रीबाई विचारतात. तेव्हा बघा, वर तोंड करून आपल्यालाच बोलती अजून काय झालं म्हणून. आणि इकडे पारूचं लक्ष जातं. सावित्रीला चालता येत नसतं, ती लंगडत चालत असते. नक्की काय झालं असेल, जाऊबाई काय झालं, जाऊबाई काय झालं म्हणून पारू जवळ येते आणि विचारू लागते. सावित्रीबाई काहीच बोलत नाहीयेत. सगळ्या बायका मात्र सावित्रीबाईंना दोषच देत असतात, त्यांच्याबद्दल चुकीचं बोलत असतात. तरीही सावित्रीबाई मात्र शांतच राहतात. चिमणा म्हणते, कुठे गेलतीस ग, सांगून जायचं कळत नाही तुला, किती वेळा सांगितलंय तुला, कळत नाहीये का तुला, असं म्हणत चिमणा सावित्रीबाईंवरतीच ओरडायला सुरुवात करते. सावित्रीबाई मात्र शांतपणे ऐकून घेत असतात. सगळ्या बायका पाहत असतात. चिमणाबाई मात्र भयानक चिडलेले असतात. त्या म्हणत असतात की तू कुठं गेलेलीस, तुझं काय चाललेलं होतं, आणि या सगळ्या जणी काय सांगतायत, तू पळत सुटली होती, अख्ख्या पुण्यातनं पळत होतीस तू, नक्की काय चाललंय तुझं. आणि चिमणा तिथे सावित्रीला ओरडत असते. सगुणा तिथे येते आणि सगुणात त्या म्हणू लागते, कळतंय का काय चाललंय हे सगळं, काय बोलताय तुम्ही, अगं तिच्या पायाला लागले, तिला विचारते चिमणा, माणुसकी नावाची गोष्ट आहे का नाही तुझ्याकडे ग, फक्त तिच्यावर आरोपच करत सुटलीये, असं म्हणत त्या बोलायला सुरुवात करतात. आणि तेव्हा मात्र इकडे आता चिमणा ओरडत असते. बायका म्हणत असतात की आम्ही आमच्या नवऱ्याचं तोंडही पाहिलेलं नव्हतं, हिने पदर लावलाय कमरेला, पायात चपल्या घातल्यात आणि अख्ख्या पुण्यात फिरत सुटलेली आहे, असं म्हणत आता त्या सगळ्या बायका इकडे बिचाऱ्या साऊला ओरडत असतात आणि इकडे तिच्यावरती आरोप करत असतात. तेव्हा मात्र सगुणात त्या विचारते काय झालं. तेव्हा सावित्री सांगायला सुरुवात करते की यांचा बोरू इथं पडला होता, म्हणून तो बोरू मी द्यायला गेले होते. हे ऐकल्यानंतर आता धक्काच बसलेला असतो. म्हणजे बोरू देण्यासाठी सावित्रीबाई गेलेल्या होत्या आणि तरीही त्यांच्यावरती अशा पद्धतीने वाटेल ते आरोप या बायकांनी केलेले असतात. हे सगळं आता कोणाच्या सांगण्यावरून केलेलं असतं हे तर आपल्याला माहितीच आहे. यामागचा करता करविता धनी कोण आहे हे काय आपल्यासाठी नवीन नाहीये. हे सगळं केलेलं असतं ते म्हणजे काकीसाहेबांच्या सांगण्यावरून. आता सगळ्या बायका बोलतात तेव्हा सगुणात्या म्हणते की बस झालं, तुम्हाला माहितीये का काय झालेलं होतं ते, मग कशासाठी तुम्ही बोलताय, तुम्हाला जर या गोष्टीबद्दल काही माहितीच नाहीये तर तुम्ही बोलायची गरजच नाहीये. आणि इथे त्यांनाच ओरडून त्या माघारी पाठवून देतात. आता मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो की हे सगळं जे काय घडलेलं आहे ते कशामुळं घडलंय, काय कारण आहे या सगळ्याला, असा प्रश्न पुढे उभा राहिलेला असतो. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या असतात. तेव्हा सावित्रीबाई रडत असतात. तेव्हा पारू त्यांना समजवत असते, नका जाऊ बाई, मला तरी सांगून जायचं होतं ना, तुम्ही असं का केलं, मला सांगून गेला असता तर फरक पडला असता ना, मी सगळी परिस्थिती हँडल केली असती, म्हणजे हाताळली असती, असं त्यांना वाटत असतं. मग त्या सांगत असतात की मालकांना बोरू देणं गरजेचं होतं, नाहीतर मालकांना माहिती आहे ना काय अट घातलेली आहे ती. तर इकडे सगळ्या बायका ऐकत असतात. त्या सांगत असतात, गंगाधर शास्त्रींनी तो बोरू माझ्या हातातनं काढून घेतला आणि तो मोडला, मग मालकांनी पेपर कसा लिहायचा, मालकांना नाहीतर गंगाधर शास्त्रींच्या घरी पाणी भरायला लागलं असतं ना, ते मला मान्य नव्हतं, म्हणून मी दुसरा बोरू बनवला. त्यासाठी तिथं असलेल्या त्या न्हाव्याकडे गेले, पण तो बोलला की मी जर तुम्हाला वहिनीसाहेब बोरू बनवून दिला तर माझा पोटा पाण्याचा प्रश्न आहे ते बंद पडेल. मग हातातल्या बांगडीने दुसरा बोरू बनवला आणि तो बोरू मी मालकांपर्यंत पोहोचवला. तेव्हा मात्र बायका बोलायला सुरुवात करतात. त्या म्हणत असतात की शास्त्राच्या विरुद्ध गेलं की हे असंच होणार आहे, याच्यापेक्षा वेगळं काय घडणार आहे, कारण तुम्ही सगळे शास्त्राच्या विरुद्ध जात आहात आणि तुम्ही विचारही केलेला नाहीये. कारण शास्त्रात आपण कामं करायची आहेत, आपण शिक्षण घ्यायचं नाही, म्हणजे या गोरगरीब जनतेवरती सुद्धा असं बिंबवलेलं आहे या शास्त्रींनी पंतांनी की काही झालं तरीही बाकीच्या लोकांनी कामं करायची, शिक्षण घेण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे असं बिंबवलेलं आहे. आता हे कोणत्या ग्रंथात लिहिलेलं होतं हे त्यांनाच माहिती आहे. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता सगुणात्या सगळ्या बायकांना ओरडते आणि त्यांना सांगते की जावा तुम्ही, आता काही गरज नाही इथे, कारण आमच्या सुनेवरती आमचा पूर्ण विश्वास आहे आणि तिनं जे केलेलं आहे ते ज्योतिषसाठीच केलेलं आहे हे आम्हाला माहिती आहे, असं सगुणात्या ठणकावून सांगते. आणि म्हणते, चिमणा तुला माहिती आहे का, कौतुक करायला पाहिजे तिचं, कारण आज तिनं जे काही केलेलं आहे धाडसीपणा दाखवलेला आहे आणि त्यामुळं तर आज ज्योती पेपर लिहू शकलेला आहे.
इकडे ज्योतिबा पेपर लिहित असतात आणि तेव्हा मात्र सगळेजण त्यांच्याकडे पाहत असतात. आता शेवटचे 10 मिनिटं राहिलेले असतात. बेल वाजते. ज्योतिबांची अजून उत्तरं लिहायची राहिलेली असतात आणि बाकीचे सगळे त्यांच्याकडे पाहत असतात आणि म्हणत असतात की काय. आणि मग फायनल बेल होते आणि ज्योतिबा म्हणतात की अहो मला बोरू नव्हतं, त्यामुळं मी पेपर लिहायला उशिरा सुरुवात केली. मला तुम्ही थोडा वेळ द्याल का. तेव्हा मात्र काही लोक तिथं आहेत, जे गंगाधर शास्त्रींनी माणसं तिथं ठेवलेली आहेत, ती लोक तिथं आहेत. ते म्हणतात की त्या ज्योत्याचा पेपर आधी घे आणि मग बाकीच्यांचा. तेव्हा सर म्हणत असतात की अहो घेतो, पण ते ऐकायलाच तयार नाही. ज्योतिबांकडे जातात आणि त्यांच्या हातातून पेपर ओढू लागतात, खेचू लागतात. ज्योतिबा म्हणत असतात की अहो थांबा जरा, थोडं राहिलंय, पण ते मात्र ऐकायला तयार नसतात. आणि ज्योतिबांच्या त्या वडावडीमध्ये पेपर फाटण्याची भीती असते. तेव्हा मात्र तिथं ज्योतिबा प्रसंगावधान राखतात आणि तो पेपर देऊन टाकतात. तेव्हा त्यांच्या मित्रांना खरंच वाईट वाटलेलं असतं, पण काही असे तिथं असतात दिग्गज की त्यांना मात्र आनंद होत असतो की ठीक आहे चला, ज्योतिबांचा पेपर आधी घेतलाय ना, मग झालं. तो काही पास होत नसतो असं त्यांना वाटत असतं. इकडे घरी आता सावित्री आणि त्याचबरोबर सगुणात्या. सगुणात्या तेलाची वाटी घेऊन आलेले असतात. बघू इकडं काय झाले, पाय तुझं सुजलाय ना ग. कारण त्या गंगाधर शास्त्रींच्या माणसांनी काठीने मारलेलं असतं सावित्रींना आणि त्यामुळं तो मार पायावरती लागलेला असतो. तेव्हा सावित्रीबाई म्हणत असतात की अहो अहो तुम्ही कशाला माझ्या पायाला हात लावणार, असं इकडे त्या बोलू लागतात. आणि तेव्हा मात्र आऊ म्हणते, अगं या घरात आली तेव्हा एवढीशी होती, माझ्या कुशीत झोपल्याशिवाय तुला झोप लागायची नाही, आंघोळीला सुद्धा तुला मीच लागायची, आणि मग काय आता, हे काय चाललंय तुझं, असं म्हणत आता त्या तिला बोलत असतात आणि म्हणत असतात आणि इकडे तेल लावून देते पायाला, बरं वाटेल, केवढा सुजलाय तो पाय. तेव्हा इकडे साऊ विचारत असते, पण त्या बायका कशा बोलत होत्या, मी मालकांसाठीच केलं ना हे सगळं, मालकांचा बोरू विसरला होता ना. तेव्हा सगुणात त्या म्हणत असतात की अगं म्हणू दे, उद्या ज्योती साहेब झाला की तेव्हा याच बायका म्हणणार आहेत, सावित्रीने बोरू नेऊन दिला म्हणून ज्योती साहेब झाला, नाहीतर ज्योती साहेब झाला असता का. अगं त्या बायकांकडे नसतं लक्ष द्यायचं, आपण आपलं काम करत राहायचं, आपण काय ठरवलंय. तेव्हा सावित्रीबाई म्हणतात की मालकांच्या पाठीशी राहायचं, मग आपण मालकांच्या पाठीशी राहायचं, बाकी कोणाचा विचार करायचा नाहीये. अगं तुझा हाच तर गुण मी हेरला होता आणि म्हणून तर ज्योतीसाठी तुला निवडलं, असं इकडं सावित्री आत्या सांगत असतात. तेव्हा मात्र सगुण आत्या सावित्रींना सांगत असतात. सावित्रीबाई मात्र खुश होतात आणि म्हणतात की हो, कारण आता कधी एकदा आपले ज्योतिबा साहेब होत आहेत हे सगळं त्यांना दोघींनाही वाटत असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता ज्योतिबा घरी आलेले असतात. आऊ साऊ असं म्हणत ते आवाज देऊ लागतात. तेव्हा चिमणा दादा सगळे तिथं असतात. झालं का, झाली का सुरुवात तुझी, बायको तुझ्या मागं पौधळतच सुटलेली असते आणि तुला काही देणं घेणं नाहीये, घरी आलं की बायको बायको, दुसरं काही सुचतच नाहीये. तेव्हा इकडे आऊ म्हणतात की अगं ऐकून तरी घे काय म्हणायचंय ते. तेव्हा तो ज्योतिबा सांगत असतात की पेपर छान गेला. मग आऊंनी विचारल्यावर ज्योतिबांनी उत्तर दिलेलं असतं, आज जो मी पेपर लिहू शकलेलो आहे तो फक्त आणि फक्त सावित्रीमुळं. तिनं जर मला बोरू आणून दिला नसता तर मी तो पेपर लिहू शकलो नसतो. माझ्या पुढे प्रश्न उभा राहिला होता की मी काय करणार आहे, कशा पद्धतीने हे सगळं मॅनेज करणार आहे, असं बोलणं सुरू असतं. तेव्हा दादा म्हणतात की हो का, बरोबर आहे, नुसते आभार कशाला, पंचारती ओवाळतो की आम्ही तिच्यावरती, म्हणजे तुला बरं वाटेल. सगळ्या गावाच्या समोर इज्जत घालवतच बसलेला आहे, अजून काय काय करायचं बाकी आहे ते सांग आम्हाला, म्हणजे तेही आम्ही करून घेतो, मग तर झालं ना तुझ्या मनासारखं, असं म्हणत ते बोलत असतात. तेव्हा ज्योतिबा मात्र पाहत असतात. त्यांच्या लक्षात आलेलं असतं की घरात सगळ्यांनाच साऊचा राग आलेला आहे. साऊचं हे जे काय वागणं आहे ते घरात कोणालाही पटलेलं नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं आणि सगळेजण साऊला दोष देत आहेत. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे तिथे सगुण आत्या येते आणि म्हणते की काय चाललंय तुमचं सगळ्यांचं, तुम्ही सगळेजण काय बोलताय हे, कारण आज ज्योतीने जे केलेलं आहे ते तुम्हालाही माहिती आहे की ते कशासाठी केलेलं आहे आणि आज सावित्री त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे. खरं तर आपल्या सगळ्यांना अभिमानच वाटला पाहिजे. आता सावित्रीबाईंना सगळे बोलत असतात. सावित्रीबाई आत येतात, रडू लागतात, त्यांना वाईट वाटलेलं असतं आणि तेवढ्यातच ज्योतिबा तिथे येतात आणि सावित्रीबाईंना विचारू लागतात की काय झालंय साऊ, काय झालंय. तेव्हा मात्र सावित्रीबाई काहीच सांगत नाहीयेत. सगुणात त्या तिथे येतात आणि म्हणतात की त्या गंगाधर शास्त्रीने तुला बोरू द्यायला ती येत होते तेव्हा तिला काठीने मारलेला आहे आणि तुझा बोरू जो आहे तो मोडून टाकलेला आहे हे सांगितलं जातं.
तेव्हा मात्र इकडे सावित्रीबाईंच्या समोर ज्योतिबा म्हणतात की आता सगळ्या गोष्टीचा हिशोब चुकता केला जाणार आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता जो कुंब्याचा जो मुका आहे तो धावत येतो आणि सावित्री म्हणते काय झालं. तेव्हा तो सांगू लागतो की ज्योतिबा कावड घेऊन वाड्याकडे गेलेले आहेत. आता मात्र काळजी वाटायला लागलेली असते सावित्रीबाईंना. सावित्रीबाई पुन्हा धावत सुटतात. नक्की काय झालं. इकडे ज्योतिबांनी कावड आणलेली असते, कारण इकडे वाटत काय असतं माहितीये का या माणसाला की आता बरं झालं, कारण ज्योती आलाय तो हरलाय, आता त्याला आपले पाय धुवावेच लागणार आहेत. तेव्हा सावित्रीबाई तिथे धावत येतात आणि त्यांना धक्का बसलेला असतो. ज्योतीने कावड खाली टेकवलेली असते आणि ज्योतिबांनी त्या घड्यामधला गुलाल काढलेला असतो आणि तो उधळलेला असतो आणि सांगितलेलं असतं की अव्वल गुणांनी पास झालोय. सावित्रीबाईंनाही खूप आनंद झालेला असतो. आता दोघांनी गुलाल उधळलेला आहे. त्या गुलालामध्ये सावित्रीबाई आणि ज्योतिबा रंगलेले असतात. विजयाच्या गुलालात ते रंगलेले असतात आणि आता मात्र त्या गंगाधर शास्त्र्याचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. हे सगळं खरंच खूप भारी झालेलं आहे. फायनली ज्योतिबा अव्वल गुणांनी पास झालेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.